चरणानी वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथाधिराज आपण बघतो आहे अमृतचंद्र आचार्यांची आणि जयसेन आचार्यांच्या टीकेसहित पंडित बनारसजी दासजींचंही जिथे पाहिजे तिथे आपण उदाहरण घेतो आहे। आणि जयचंदजी छाबडा ज्यांनी हिंदी वचनिका लिहिली त्यांचंही आपण थोडस या ठिकाणी अनुशीलन बघतो आहे। कुंदकुंद आचार्यांनी हा ग्रंथ लिहिताना समोरच्या भव्य जीवाला स्वानुभूती कशी प्रगट होईल हे पुरेपूर दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वानुभूतीसाठी जीवानी काय प्रक्रिया केली पाहिजे ही प्रक्रिया निरंतर त्यांनी प्रत्येक गाथामधून त्याचा संदेश दिलेला आपल्याला दिसतो। सर्वप्रथम त्यांनी जीवाजीवाधिकार ठेवला आणि दृष्टीचा विषयभूत त्रिकाली ध्रुव आत्मा, कारण आम्हाला अनुभूतीमध्ये त्रिकाली ध्रुव आत्म्याची अनुभूती घ्यायची आहे। हा आत्मा कसा आहे तर हा वर्णादीपासून गुणस्थानापर्यंत 29 भावांपासून भिन्न आहे हे सांगितलं आणि काय कशाने संपन्न आहे तेही सांगितलं। तो एक आहे, अबद्ध स्पृष्ट आहे, अनन्य आहे, अविशेष आहे। या माध्यमातून त्यांनी अस्तीचंही कथन केलं आणि काय त्या जीव द्रव्यामध्ये नाही हे देखील त्यांनी विशद रीतीने आम्हाला सांगितलं। नंतर दुसरा अधिकार त्यांनी ठेवला कर्ता कर्म अधिकार। या कर्ता कर्म अधिकारामध्ये आज सागायत पर्यंत अज्ञान अवस्थेत आमची जी कर्तृत्वाची भूमिका होती ही तोडण्याचा आचार्यांनी प्रयत्न केला। कोणत्याही परद्रव्याचं कर्तृत्व तुझ्याकडे नाही। प्रत्येक द्रव्य आपल्या स्वद्रव्यातूनच उत्पन्न होणं, नष्ट होणं, परिणमणं ही क्रिया त्याची सुरू आहे। तुझं परामध्ये कर्तृत्व काहीही नाही हे आचार्यांनी दाखवून दिलं आणि भोक्तृत्व, तू पराचा भोगता देखील खऱ्या अर्थाने नाही, तू आपल्या परिणामांनाच केवळ भोगू शकतो। भलाई तू अशुद्ध निश्चय नयांनी मानतो स्वतःला की मी सुखदुःखादी परिणामांचा भोग घेतो आहे, किंवा व्यवहार नयानी म्हणतो की मी ही परवस्तू भोगली। पण मी परवस्तू भोगली म्हणत असताना सुद्धा निश्चय तर हे सांगतो की ते पुद्गल द्रव्य आहे। पुद्गल द्रव्य जीव द्रव्य भोगू शकत नाही, त्याची ती शक्तीच नाही, सामर्थ्यच नाही पराला भोगण्याचं। आणि म्हणून त्या अवस्थेतही तो फक्त त्याचं जे ज्ञान झालं, त्याची जी मान्यता झाली आहे त्याचा तो भोग घेऊ शकतो आणि बाकी सगळ्यांना तो भोगू शकत नाही। म्हणजे कर्ता कर्म अधिकारामध्ये आमची ही मान्यता आचार्यांनी पक्की केली। नंतर पुण्याधिकार ठेवला। पुण्य आणि पाप समान रीतीने बंधाचं कारण आहे हे आचार्यांनी प्रतिपादन केलं। अज्ञानी आत्मा पुण्याला उपादेय मानतो, धर्म समजतो, मुक्तीचं कारण मानतो, पण ते दोघही त्या ठिकाणी पुण्य आणि पाप समान आहे हे आचार्यांनी सांगून आमचा त्याविषयी देखील भ्रम नष्ट केला। आणि आता आश्रवाधिकारात आचार्य हे सांगणार आहे की पुण्य आणि पाप हे दोनही पण आश्रव भाव आहे, बंधाचं कारण आहे। आणि म्हणून पुण्य पापाची रुची सोडून शुद्ध आत्म्याची रुची करणं हेच या अधिकाराचं प्रयोजन आहे।
पुण्याधिकार, पाप पुण्याधिकार आणि आश्रवाधिकार यांची संधी करताना पंडित बनारसजी दासजी लिहितात, पाप पुण्य की एकता वर्णी अगम अनूप, अब आश्रव अधिकार कछु कहो अध्यात्म रूप. पाप पुण्याची कथा आगमामध्ये वेगळ्या प्रकाराने या ठिकाणी वर्णन केलेली आहे आणि आश्रवामध्ये आता आश्रवाचं अध्यात्म रूप काय आहे हे आचार्य या ठिकाणी स्पष्ट करणार आहे. काल जसं मी बोलली की आश्रवाधिकारामध्ये आश्रवाची कल्पना थोडी आम्हाला वेगळ्या तऱ्हेने बघायची आहे. आचार्यांचा दृष्टिकोन सर्वत्र स्वानुभूती प्रधान राहिलेला आहे आणि स्वतंत्रता बघणं हे आचार्यांचं प्रत्येक ठिकाणी उद्दिष्ट कायम राहिलेलं आहे. प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, एकमेकामध्ये फेरफार करण्याची कोणतीही पात्रता नाही हे आचार्यांनी अगदी स्पष्ट रीतीने प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आश्रवाधिकाराच्या बाबतीत देखील त्यांची ही भूमिका कायम राहिली. आज तागायत पर्यंत आम्ही आश्रवभाव लावताना तत्वार्थ सूत्रादी ग्रंथांमध्ये आश्रवभाव लावतो आणि ते लावत असताना आम्ही व्याख्या करतो, जीवाच्या रागद्वेषादी परिणामांच्या निमित्ताने कारमाण वर्गणा कर्मरूप परिणमन. या ठिकाणी दोन द्रव्यांमध्ये जो निमित्त नैमित्तिक संबंध आहे, जीवाच्या रागद्वेषादी परिणामांच्या निमित्ताने कारमाण वर्गणा, द्रव्य कारमाण वर्गणा, कर्मरूप परिणमने, याला आश्रवभाव म्हटलेलं आहे. आणि ही आश्रवाची व्याख्या समयसारला मान्य नाही यासाठी की त्यांना स्वतंत्रता बघायची आहे, अनुभूती करवून द्यायची आहे आणि त्यासाठी डिपेंडंटपणा, एकमेकांवर अवलंबून असणं हे मान्य नाही. आचार्य या ठिकाणी आश्रवाची उपपत्ती वेगळ्या तऱ्हेने सांगणार आहे. समयसार मध्ये म्हणणार आहे आचार्य की पूर्वबद्ध कर्माचा उदय हा आश्रव आहे आणि म्हणून नवीन कारमाण वर्गणा कर्मरूप परिणमते. पुढे येणाऱ्या 164-65 गाथांमध्येच आचार्यांनी अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग हे पुद्गल परिणाम ज्ञानावरणादी पुद्गल कर्माच्या आश्रवाकरता निमित्त असल्यामुळे वास्तविक आश्रव आहे. पहा, म्हणजे मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग चारच प्रत्यय या ठिकाणी मांडलेले आहे. प्रमाद मांडलेला नाही, कारण प्रमादाचा अंतर्भाव एकतर अविरतीमध्ये होऊन जातो किंवा कषायामध्ये होतो, म्हणून 4 प्रत्यय मांडलेले आहे. आणि हे पुद्गल परिणाम, हे पुद्गलाचे परिणाम आहे, पूर्वबद्ध कर्माचा उदय रूप आहे आणि त्यामुळे ज्ञानावरणादी पुद्गल कर्माच्या आश्रवणा करता ते निमित्त कारण आहे. म्हणजे त्यामुळे ज्ञानावरणादी कर्म बांधल्या जात. म्हणून पहिल्यांदाच आचार्यांनी या ठिकाणी आम्हाला थोडा आमच्या मान्यतेला वेगळेपणा आणायचा प्रयत्न करायचा आहे. आश्रवाधिकार समजताना ही गोष्ट पहिल्यांदा आम्हाला भूमिका आश्रवाची काय असणार आहे समयसार मध्ये हे लक्षात घ्यायचं आहे. आश्रव भाव म्हणजे तसेही जीवाचा हा विभाव रूप परिणाम आहे आणि जीवाला घातक आहे. समयसार मध्ये निरंतर शुद्धात्मा दाखविण्याचा आचार्यांचा प्रयत्न आहे आणि त्याचीच उपासना करण्याचा आम्हाला आदेश देखील आहे. भावाश्रव जे आहे, रागद्वेषादी परिणाम, याला म्हणायचं भावाश्रव, हे जीवाशी अनन्य आहे, कारण ते जीवातच होतात. आणि ज्ञानावरणादी हा जो काही कर्मरूप परिणाम आहे हा पुद्गलाचा परिणाम आहे आणि तो पुद्गलाशी संलग्न आहे, तो पुद्गलाशी अनन्य आहे. रागद्वेषादी विकारी भाव हे
आपल्याच परिणामाने म्हणजे कारणाने होतात. म्हणून ते जडरूप नसून होतात तर जीवातच, पण जीवात होत असताना ते जडरूप नाही, म्हणजे पुद्गलाचे नाही, पण त्याला चिदाभासी म्हटलेलं आहे. दोन तऱ्हेच्या योग्यता आम्हाला बघायच्या आहे. एक जीवाची द्रव्य स्वभावगत योग्यता आणि दुसरी पर्याय योग्यता. एक द्रव्य योग्यता पाहायची आहे आणि एक पर्याय योग्यता पाहायची आहे. राग कुणाला आला हा जर आम्ही प्रश्न विचारला तर राग जीवाच्या पर्यायीत आहे. म्हणजे पर्यायीमध्ये राग आहे. रागाचं उपादान जीवच आहे, पण जीवाच्या स्वभावाच्या दृष्टीने जर विचार केला तर जीवाच्या स्वभावात राग नाही. म्हणजे राग कुठे आला याचं उत्तर आम्हाला जीव रागी झाला असं नाही देता येत. तर जीवाची त्या समयात रागरूप पर्याय झाली, त्यांनी जीव रागी त्या समयात झाला. अशा प्रकारे पर्यायार्थिक दृष्टी, पर्यायगत त्याची योग्यता आम्हाला बघावी लागते. म्हणून त्याला एका वेळेला जीवाचा आहे असंही म्हटलं जाणार आहे आणि तो जीवरूप नाही असंही म्हटल्या जाणार आहे. रागाला कशात टाकायचं याचं उत्तर एकांताने आम्ही देणार नाही. आमची जर स्वभावाकडे दृष्टी असू तर जीवाचा राग परिणाम हा आम्ही सरळ पुद्गलाचा म्हणू, आणि जर आमची पर्यायावर दृष्टी असेल, त्या रागाला जबाबदार कोण, तो राग तर माझ्या पर्यायीत आलेला आहे, ही जर दृष्टी असेल तर त्याला जीवाचं देखील कथन करता येतं. म्हणून तो जडरूप नसून चिदाभासी आहे. तो जीवाचा स्वभाव नाही. रागद्वेष मोह हा त्याच्या योग्यतेने त्या पर्यायीत झालेला आहे. या सगळ्या गोष्टी आश्रवाधिकारामध्ये आम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. हळूहळू गाथा येणार आहे, पण पहिल्यांदा आम्ही थीम बघतोय आश्रवाधिकाराची, कारण थोड्या वेगळ्या दृष्टीने आचार्यांनी हा आश्रवाधिकार आमच्या समोर ठेवलेला आहे. याच्यामध्ये पूर्व मिथ्यात्वादी पुद्गल कर्माचा उदय, आत्ता जे वाक्य बोलली, मिथ्यात्व, अविरती, कषाय, योग, हा जो पुद्गल कर्माचा उदय हा नवीन ज्ञानावरणादी कर्माच्या आश्रवाचं कारण आहे. ही मेन थीम, मेन गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची. कर्म आपल्या भावात निमित्त कधी होईल तर उदय दशेमध्ये, कारण उदय नाही आहे, सत्तेमध्ये कर्म पडलेलं आहे. सत्तेमधलं कर्म आमच्या जीवनात काहीही आम्हाला बाधा पोचवू शकत नाही. उदयामध्ये येणारं कर्म हेच आम्हाला रागद्वेषादी विकारांसाठी निमित्त कारण पडणार आहे. म्हणून उदय दशेमध्ये हे आमच्यासाठी निमित्त कारण बनेल. पूर्वबद्ध कर्माचा उदय नवीन कर्माच्या आश्रवाचं कारण आहे. हा वास्तविक आश्रव आहे आणि नवीन कर्माश्रवाचं कारण हे जर जीव पूर्वबद्ध उदयानुसार रागद्वेष मोह करेल तर होईल. म्हणजे तीन गोष्टी आम्ही बघितल्या. एक, पूर्वबद्ध कर्माचा उदय, त्या समयात जीवाचे रागद्वेषादी परिणाम आणि त्यामुळे होणारा नवीन कर्माश्रव. तीन गोष्टी एका समयात आहे, परंतु पूर्वबद्ध कर्माचा उदय सुरू आहे आणि या उदय अवस्थेत जीवाचा त्या समयात रागद्वेष मोहरूप परिणाम झाला नाही तर मात्र नवीन कर्माचा आश्रव होणार नाही. म्हणून नवीन कर्माच्या पूर्वबद्ध कर्माचा उदय आणि त्याचं कारण निमित्त रागद्वेष मोह आणि त्यांनी नवीन कर्मबंध, अशा तऱ्हेने हा परिणाम आश्रवाचा आम्हाला बघायचा आहे. आणि विकारी होण्याची योग्यता ही जीवाची स्वयंची त्या समयामध्ये आहे. त्या समयात त्याच्या जीवनामध्ये विकार रूप होण्याची योग्यता असणार आहे. मला वाटते जसजशा गाथा येतील
त्या अनुषंगाने आमचं हे प्रकरण आम्हाला आणखी क्लिअर होत जाईल. आज फक्त थोडस आम्हाला एवढा भाव लक्षात ठेवायचा होता. आणि पूर्वबद्ध कर्माच्या थोडं आणखी जर विश्लेषण बघायचं असेल तर पूर्वबद्ध कर्माच्या आश्रवाचं उपादान कारण, हे शब्द लक्षात आले असेल. पूर्वबद्ध कर्माच्या आश्रवाचं उपादान कारण म्हणजे जे सत्तेमधलं कर्म उदयामध्ये येतं आहे, त्या उदयाचं उपादान कारण काय आहे, तर त्याच्या अनंतर क्षणवर्ती ती कर्माची जी अवस्था आहे हे त्याचं उपादान कारण आहे. कारण उपादान कारण एक द्रव्याशीत लावायचं आहे. पूर्वबद्ध कर्माचा उदय ज्या समयात येणार आहे त्या समयाच्या पहिली जी अवस्था आहे त्याच्या ती त्याचं उपादान कारण आहे. नंतर नवीन कर्माच्या आश्रवाचं उपादान कारण काय असणार आहे? नवीन कर्म त्याच्या आश्रवाचं उपादान कारण, तर जे नवीन कर्म आता बांधल्या जाणार आहे त्या कर्मांवर्गणीची जी अवस्था आहे अनंतर पूर्ववर्ती ती त्याचं उपादान कारण आहे. आणि द्रव्य प्रत्ययाचा उदय असताना शब्द आज समजणार नाहीत आणि समजले नाही तरीही चालणार आहे. पुढे जसजसं आमचं हे क्लिअर होईल तशी ही संज्ञा आणि याची व्यापकता आम्ही समजू शकणार आहे. द्रव्य प्रत्ययाचा उदय असताना शुद्ध आत्मोपलब्धी सोडून रागादी विभाव रूपाने आत्मा परिणमतो, तेव्हा त्याला बंध होतो, केवळ उदयानी होत नाही. म्हणून इतकी गोष्ट आज आपण थोडी पार्श्वभूमी म्हणून आश्रवाधिकाराची बघितलेली आहे. आणि यानंतर आचार्य आता आश्रवाधिकाराला सुरुवात करताना पहिलंच वाक्य ठेवतात, अथ प्रविशती आश्रव. आता रंगभूमीवर आश्रव प्रवेश करतो आहे. आतापर्यंत जीव अजीव दोन पात्र रंगभूमीवर आलेले होते आणि त्यांनी एक सोंग घेतलं होतं. कर्ता कर्म अधिकारामध्ये ही पात्र दोन होते, एक सोंग घेऊन ते आले होते. पुण्य पाप अधिकारामध्ये एकच पात्र होतं, पण ते द्विविध रूपाने आमच्या समोर प्रस्तुत झालेलं होतं. आता एकटा आश्रव या ठिकाणी रंगभूमीवर आलेला आहे. आणि आश्रवाचं जे काही स्वरूप आहे हे सम्यक दृष्टी त्या ठिकाणी जाणतो आणि त्याला अशा प्रकारे आश्रव काय आहे हे त्याच्या दृष्टीतून त्याला समजतं आणि त्या आश्रवाचा किंवा ज्ञानाचा महिमा म्हणून मंगलाचरण रूपाने परत कलश आचार्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. अथ महामद निर्भर मंथरम समर रंग परागतमाश्रवम अयमुदार गभीर महोदयो जयति दुर्जय बोध धनुर्धर. अथ महामद निर्भर मंतरम समर रंग परागतमाश्रवम अयमुदार गभीर महोदयो जयति दुर्जय बोध धनुर्धर. आता समरभूमीवर ठाकलेल्या आणि अत्यंत गर्वाने मदाने फुकलेल्या त्या आश्रव शत्रूला हा दुर्जय ज्ञान धनुर्धर योद्धा जिंकतो. जणू काही या ठिकाणी समरभूमीची कल्पना केलेली आहे. आमचं अंतरंग जे आहे ही एक कुणी समरभूमी आहे, रणांगण आहे. आणि या रणांगणामध्ये अनादी कालापासून ज्ञान आणि आश्रव यांची सतत लढाई सुरू आहे. आणि प्रत्येक वेळेला आज तागायत पर्यंत ज्ञानाला आपलं सामर्थ्य ओळखता आलं नाही आणि त्यांनी आश्रवासमोर
आपली हार पत्करलेली आहे. आणि त्यामुळे हा आश्रव भाव जो आहे, हा आश्रव भाव म्हणजे जीवाचे रागद्वेषादी मोहरूप परिणाम हे उन्मत्त बनलेले आहे. मी अजेय आहे, मला कुणी जिंकू शकत नाही, अशा या अहंकाराने ते फुललेले आहे. आणि अशा या आश्रव शत्रूला जिंकण्यासाठी आता समरांगणामध्ये तसाच असा दुर्जय योद्धा कुणीतरी हवा आहे. त्याला जर आश्रवाला जर परास्त करायचंय, आज तागायत पर्यंत त्याची हार झाली नाही असा अजेय असा हा शत्रू जर आम्हाला परास्त करायचा आहे, तर तेवढ्याच ताकदीचा आमच्याकडे योद्धा असावा लागणार आहे, की जो योद्धा देखील आजपर्यंत विजयश्री खेचून आणणारा आहे. अशा या दुर्जय अशा ज्ञानाला धनुर्धर असा हा ज्ञान योद्धा, त्याला आता समरांगणामध्ये उभं केलेलं आहे. म्हणून तो उभा राहिलेला आहे. आणि हा धनुर्धर असा दुर्जय ज्ञान योद्धा यांनी आता या आश्रवाला परास्त केलेला आहे. अर्थातच आश्रव ज्या वेळेला हारलेला आहे, त्यावेळेला ज्ञानाचा उदय हा अजेय असा वीर जो योद्धा आहे, हा जिंकलेला आहे. आणि ज्ञानाचा उदय जीवनात झालेला आहे. आणि हे ज्ञान कसं आहे, तर ज्ञान हे उदार आहे आणि गंभीर आहे. आश्रवाला जिंकण्यास त्याचा पुरुषार्थ पुरेसा आहे. आणि छद्मस्थांना त्याचा पार लागत नाही. अशा प्रकारे हा ज्ञान योद्धा, जिंकणारा योद्धा, या ज्ञान योद्ध्याचं या ठिकाणी मंगलाचरण रूपाने अभिनंदन केलेलं आहे. त्याची महिमा या मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये आचार्यांनी गायलेली आहे. प्रत्येक वेळेला मंगलाचरणाचा श्लोक हा ज्ञानाला समर्पितच आहे, पण प्रत्येक वेळेला त्या ज्ञानाचं कर्तृत्व त्या अधिकाराच्या अनुषंगाने दाखविलेला आहे. या ठिकाणी हा जो काही शुभ किंवा अशुभ भाव आमचे आहे, आश्रव भाव म्हणजे शेवटी मोह रागद्वेष रूप परिणाम, म्हणजे आमचे शुभ आणि अशुभ भाव हे जीवाला अशांत करणारे भाव आहे. आणि या अशांत भावाला आता ज्ञानरूपी शांत रसाने, कारण हा ज्ञानरूपी शांत रस जीवनामध्ये आता उत्पन्न झालेला आहे. आणि त्यामुळे आणि जिंकण्याचा जो हा काही परिणाम या ठिकाणी दाखवलेला आहे, या जिंकण्यामध्ये हा वीर रस, कारण जर एखाद्या शत्रूला ललकारी दिली तर ती देखील वीर रस उत्पादक अशी असावी लागते. रणांगणावर युद्ध करणारे जे काही असतील योद्धे, त्यांचे बाहू स्फुरण पावले पाहिजे आणि त्यांनी आपल्या शत्रूवर विजय मिळविण्याची ठाण अंतरंगामध्ये घेतली पाहिजे. जिंकण्यासाठीच आम्ही या समरांगणावर अवतरित झालेला आहे, हा त्यांचा भाव त्या ठिकाणी अत्यंत उद्दीप्त व्हायला पाहिजे. म्हणजे वीर रस त्यांच्या अंतःकरणामध्ये काठोकाठ भरला पाहिजे. त्याच वेळेला समोरचा कितीही महान शत्रू असेल तरीही तो परास्त होऊ शकतो. हा भाव पहिल्यांदा आम्हाला वीर रसाच्या माध्यमातून आणि शांत रस, तरीही वीर रसानंतर हा जो अवतरित होणार आहे जीवनामध्ये, हा शांत ज्ञानाचा अनुभूती परक आनंद असा हा शांत रस जीवनात उत्पन्न होणार आहे. तसही हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये नवही रसांचं वर्णन आम्हाला पाहायला मिळतं. आम्हाला बिभत्स रसही दिसतो, शांत रस तर सदोदित आम्हाला दिसतोच, किंवा तोच आचार्यांना दृष्टीपथामध्ये ठेवायचा आहे. किंवा शृंगार रस देखील दिसतो. एकमेक म्हणजे ज्या वेळेला ज्ञान आपल्या केवल ज्ञानाशी केली करते असे शब्द जेव्हा आचार्य वापरतात, तेव्हा आम्हाला हा शृंगार रसाची प्रधानता देखील तिथे पाहायला मिळते. करुण रस आचार्यांचे जेव्हा शब्द असतात की हे भव्य जीवा,
तू असा आहे आणि आज तुझी परिस्थिती अशी आहे, तेव्हा करुण रस देखील त्यांच्या त्या वागण्यातून बोलण्यातून आम्हाला झळकतो, किंवा ते कधी कधी आम्हाला ताडण देखील करतात की रे दुरात्मन, तू आता स्वतःकडे बघ. अशा प्रकारे देखील ताडण हा देखील प्रकार आचार्यांनी घेतलेला आहे. आता आश्रमाने रंगमंचावर प्रवेश केला आहे. नृत्यामध्ये नाना रसांचा आविर्भाव असतो. येथे रसपूर्ण अलंकाराने शांत रसाच्या पार्श्वभूमीवर वीर रसाचा परिपोष आहे. आश्रव संपूर्ण विश्वाला जिंकल्याने जणू मदोन्मत्त होऊन संग्राम भूमीवर उभा ठाकलेला आहे. आज तागायत पर्यंत या मोहाचं किंवा या आश्रवाचं एक छत्री साम्राज्य पूर्ण जगावर आम्हाला पाहायला मिळतं. या मोहाला किंवा आश्रवाला आज तागायत पर्यंत कुणीही परास्त करू शकले नाही, आणि म्हणून हा आश्रव अत्यंत उन्मत्त बनलेला होता. आणि म्हणून विश्वाला जिंकल्याने जणू मदोन्मत्त होऊन संग्राम भूमीवर उभा ठाकला आहे. परंतु हा ज्ञान धनुर्धर हा त्याही पेक्षा पराक्रमी योद्धा असून तो आश्रवाला परास्त करतो. अर्थात कर्माचा नाश करून केवल ज्ञान उत्पन्न करतो, असे ज्ञानाचे सामर्थ्य आहे. आणि म्हणून हा असा ज्ञान जीवनामध्ये अवतरित झालेला आहे. जोपर्यंत त्या सिंहाला स्वतः मी सिंह आहे ही योग्यता कळत नव्हती, तो मेंढराच्या कळपामध्ये वाढलेला होता, तोपर्यंत तो मेंढराप्रमाणे वर्तन करत होता. परंतु एक दिवस सिंहाची डरकाळी ऐकल्यानंतर मीही अशी डरकाळी फोडू शकतो हा त्याचा प्रचंड आत्मविश्वास जागृत झाला, आणि त्यांनी तो मेंढरांचा कळप सोडून तो सिंह वृत्तीला धारण करणारा झाला. त्याप्रमाणे आम्हाला देखील अनादी कालापासून या आश्रवाच्या हाताखाली आम्ही आमचं सामर्थ्य जे आहे हे आम्ही कधी लक्षात घेतलेलं नाही. आज आचार्य आम्हाला त्या ठिकाणी जाग करतात आहे की तू सिंहाचा छावा आहे, तुझ्यामध्ये देखील भगवंतासारखं तेज विद्यमान आहे, आणि तू त्या तेजाकडे बघून स्वतःची ही जी शरणांगती आहे ती सोडून दे, आणि आता तू सिंहासारखं बनण्याचा पुरुषार्थ जीवनात कर. हा वीर रस आणि त्या अनुषंगाने असणारा येणारा नंतरचा शांत रस, असं हे काव्य या ठिकाणी आपण बघितलं. आणि यानंतर आचार्य कुंदकुंद भगवान आश्रव भावाचं स्वरूप सांगतात 2 गाथांमध्ये. गाथा 164 आणि गाथा 65. मिच्छत्तम अविरमणम कसाय जोगाय सन्न सन्नादु बहुविह भेदा जीवे तस्सेव अनन्न परिणामा नानावर्णादियस्स ते दुःखमस्य कारणं होन्ति ते सिंपि होदि जीवो यराग दोषादि भाव करो. मिच्छत्तम अविरमणम, मिथ्यात्व आणि अविरमणम अविरती. मिथ्यात्व आम्हाला शब्द माहिती आहे आणि शब्दाचा आशयही आम्ही आता समजलो आहे. मिथ्यात्व म्हणत असताना देह जीव को एक गिने हा भाव लक्षात ठेवायचा आहे. किंवा या ठिकाणी मिथ्यात्व म्हणत असताना ज्याची रागामध्ये मी आहे अशी प्रवृत्ती आहे, विभाव भावांना जो स्वतःच स्वरूप मांडतो आहे, त्याच्या जीवनात मिथ्यात्व आहे. म्हणून मिथ्यात्वाची व्याप्ती ही थोडी लक्षात घ्या. यानंतर येणार आहे अविरती. अविरती याचा अर्थ संयम भाव जीवनात नसणं, विरती जीवनात नसणं, व्रत पाळण्याचा परिणाम नसणं. वास्तविकतः हा संयम भाव
जीवनाचा स्वभाव आहे आणि या स्वभावात न राहता तो अनादी कालापासून असंयमी झालेला आहे. ही जीवनामधली अविरती आहे. मिथ्यात्व 5 प्रकारचं आहे, अविरती 12 प्रकारची आहे. अविरती 12 प्रकारची कोणती? तर अविरती 12 प्रकारची आहे 5 इंद्रिय आणि मन यांच्या विषयांमध्ये प्रवृत्ती असणं, ही 6 प्रकारची. 5 इंद्रिय आणि मनाच्या विषयांमध्ये प्रवृत्ती असणं आणि 5 स्थावरकायिक आणि 1 त्रसकायिक जीवाची विराधना करणं, ही झाली अविरती. आणि यापासून विरत होणं, यापासून दूर होणं, याचं नाव आहे विरती. म्हणून अविरती म्हणजे प्रवृत्ती 5 पापांमध्ये आणि पंचेंद्रियांच्या विषयांमध्ये, आणि अविरती म्हणजे यापासून दूर होणं. अविरती कषाय, कषाय जे कर्षती इति कषायः, जे आत्म्याचं कर्षण करतात, दुःख देतात, त्यांना कषाय म्हणायचं. आणि कषाय शॉर्ट मध्ये जर आम्ही बघितलं तर 4 आहे, आणि जर आम्ही त्याचे भेद उपभेद केले तर 25 तऱ्हेचे कषाय आहे. 4 अनंतानुबंधी, 4 अप्रत्याख्यानावरण, 4 प्रत्याख्यानावरण, 4 संज्वलन आणि 9 नो कषाय, असे 25 कषाय किंवा 16 कषाय. आणि योग, योग जर आम्ही बघितला तर मन वचन कायेची चंचल प्रवृत्ती, योग आम्ही 3 प्रकारचा म्हणू शकतो, किंवा योगाचे आम्ही जर भेद केले तर 15 तऱ्हेचा योग होणार आहे. 4 मनाचा, सत्य मनोयोग, असत्य मनोयोग, उभय मनोयोग आणि अनुभय मनोयोग. नंतर वचनाचे 4 भेद, वचन योगाचे, सत्य वचन योग, असत्य वचन योग, उभय वचन योग आणि अनुभय वचन योग. आणि काय योगाचे 7 भेद, औदारिक काय योग, औदारिक मिश्र काय योग, वैक्रियक काय योग, वैक्रियक मिश्र काय योग, आहारक काय योग, आहारक मिश्र काय योग आणि कार्माण काय योग. अशा तऱ्हेने योगाचे 15 भेद. आणि आम्ही जे म्हणतो या 57 मार्गे करीती आश्रव फार, तर 57 प्रकार कोणते आहेत? तर मिथ्यात्वाचे 5, अविरतीचे 12, कषायांचे 25 आणि इकडे 15 योग. अशा तऱ्हेने 57 प्रकारांनी हा जीव निरंतर आश्रव जीवनात करतो. असे हे 4 आश्रवाचे भेद. या ठिकाणी 4 लक्षात ठेवा, उत्तर भेदही आम्हाला समजले पाहिजेतच. म्हणून हे 4 आश्रवाचे भेद, संज्ञ म्हणजे चेतनेचे विकार आहे, आणि असंज्ञ म्हणजे अजीव पुद्गलाचे देखील आहे. म्हणजे हे जे आहे मिथ्यात्व जीवरूप पण आहे आणि अजीवरूप पण आहे. आता जीवरूप कोणतं आणि अजीवरूप कोणतं? तर जीवाचा जो मिथ्यात्वरूप परिणाम झाला, त्याची जी शरीराविषयीची एकत्व मान्यता झाली, परगोष्टींमध्ये तो एकत्व मानतो, किंवा देह आणि आत्मा याचं योग्य स्वरूप समजत नाही, रागादिकांना स्वभाव म्हणतो, हा जो त्याचा परामध्ये एकत्व मांडण्याचा परिणाम आहे, हे त्याचं भाव मिथ्यात्व आहे, जीव मिथ्यात्व आहे. आणि तिकडे कार्माण वर्गणा जी आता त्या रूप परिणत झालेली आहे, की त्या कर्मारूप झालेली आहे, ते द्रव्य मिथ्यात्व किंवा अजीव मिथ्यात्व आहे. कार्माण वर्गणीमध्ये देखील त्या समयात मिथ्यात्व रूप परिणमण्याची त्याची ती स्थिती, योग्यता, हे ती त्याची अजीव रूप परिणती आहे. म्हणून चेतनेचेही विकार आहे आणि पुद्गलाचे देखील विकार आहे. त्यापैकी चेतन विकार जे आहे हे नाना प्रकारचे असून जीवाच्या अधिकरणात होतात. जो चेतनेचा विकार आहे हा जीवात होतो, आणि जो पुद्गलाचा विकार सांगितलेला आहे तो पुद्गलाशी अनन्य आहे. याच्याविषयीचा खुलासा आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. आज आश्रवाधिकारामधली आमची थीम आहे
ती लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.